सद्गुरूंच्या कृपेने ब्रह्मज्ञान आणि परमात्म्याची प्राप्ती. सुनील सुतार, कोगनोळीत सत्संग संपन्न. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून सर्वसाधारण संतांनी मानवाला सतत एकाच गोष्टीची जाणीव करून दिली आहे, ती म्हणजे भक्ती ही न जाणता नाही तर परमात्म्याला पूर्णपणे जाणून केली पाहिजे, असे विचार चंदगड येथील सुनील सुतार यांनी व्यक्त केले. कोगनोळी तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ सौदलगा यांच्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्यात बोलत होते. प्रारंभी धनपाल दिवटे व सदाशिव माळी यांच्या हस्ते सुनील सुतार यांचा सत्कार केला. पुढे बोलताना सुनील सुतार म्हणाले, ज्ञानोबारायांनी हरिपाठात स्पष्टपणे म्हटले आहे की शास्त्रांचा आणि वेदांचा आधार घेतल्याशिवाय किंवा सद्गुरूंच्या कृपेशिवाय या सूक्ष्म परमात्म्याचा अनुभव घेणे कठीण आहे. न जाणता कोटी वेळा साधने केली तरी मोक्षाचा किंवा खऱ्या आनंदाचा अधिकारी होता येत नाही. देव ही केवळ कल्पनेची गोष्ट नसून ती ओळखण्याची आणि अनुभवण्याची वस्तू आहे. समर्थ रामदासांनीही आधी देवाशी ओळख करून घेण्याचा आणि नंतर अनन्य भावाने त्याचे अखंड ध्यान करण्याचा मार्ग दाखवला आहे. आज संत निरंकारी सद्गुरू माताजींच्या असीम कृपेने या जगात ब्रह्मज्ञानाची प्राप्ती सहज शक्य होत आहे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय भक्तीचा पाया भक्कम होऊ शकत नाही. युगानयुगे चालत आलेली हीच सत्य परंपरेची वाट आज संत निरंकारी मिशन जगासमोर मांडत आहे. केवळ संसाराचे नियम पाळून मुखातून केवळ नाव घेण्यापेक्षा सद्गुरूंना शरण जाऊन त्या निरंकार परमात्म्याची प्रत्यक्ष ओळख करून घेणे हाच मानवी जीवनाचा खरा उद्धार आहे, असे शेवटी सुनील सुतार म्हणाले. यावेळी संयोजक गणपती गाडीवडर, बाळासो कळंत्रे, दीपक दिंडे, रावसाहेब भोसले, केडी पाटील, बाळासाहेब पाटील, कुमार पाटील, रामचंद्र कागले, रवी पाटील, किरण शिंदे, बाळासाहेब पाटील, अनिल पाटील यांच्यासह कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, सौंदलगा येथील भाविक भक्त उपस्थित होते.